थेट वार्ता चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण तथागत सम्यक संबुद्ध यांचा धम्म आणि त्याची जगाला असलेली गरज यावर चर्चा करणार आहोत। खरं म्हणजे तथागत बुद्ध आणि त्यांच्या शिकवणीची जगाला आजही गरज आहे। त्यांचे तत्वज्ञान आणि मार्गदर्शन कालातीत, व्यावहारिक आणि मानवतेच्या मूलभूत समस्यांचे निराकरण करणारे आहे। आजच्या हिंसाचार, संघर्ष आणि युद्धांनी ग्रस्त जगात बुद्धांचा अहिंसेचा आणि मैत्रीचा संदेश शांती स्थापित करण्यासाठी मार्गदर्शक आहे। व्यक्ती, समाज आणि राष्ट्रांमधील वैमनस्य कमी करण्यासाठी करुणा आणि संवादावर आधारित बुद्धाचा दृष्टिकोन उपयुक्त आहे। आजच्या आधुनिक जीवनातील तणाव, नैराश्य आणि चिंता यावर बुद्धांचे ध्यान आणि मध्यम मार्गाचे तत्वज्ञान प्रभावी उपाय आहे। बुद्धांनी शिकवलेली माइंडफुलनेस आज जगभरात मानसिक स्वास्थ्यासाठी स्वीकारली जाते। बुद्धांनी जाती, वर्ग आणि लिंगभेद नाकारून सर्वांना समान मानले। आजच्या सामाजिक असमानता आणि भेदभावाच्या समस्यांवर हा दृष्टिकोन प्रभावी उपाय ठरू शकतो। त्यांचा धम्म सर्वांना स्वीकारार्ह आणि सर्वसमावेशक आहे। बुद्धांनी निसर्गाशी सुसंवाद आणि संतुलित जीवनावर भर दिला। पर्यावरणीय संकटाच्या काळात त्यांचे साधेपणा आणि संयमाचे तत्व पर्यावरण संरक्षणासाठी प्रेरणादायी आहे। बुद्धांचा आर्य अष्टांगिक मार्ग व्यक्तीला नैतिक, संयमी आणि सजग जीवन जगण्यास शिकवतो। लोभ, द्वेष आणि अज्ञान यापासून मुक्त होण्याचा त्यांचा मार्ग व्यक्ती आणि समाजाला सुसंस्कृत बनवतो। बुद्धांनी अंधविश्वास नाकारून स्वतःच्या अनुभवाने सत्य शोधण्याचा आग्रह धरला। बुद्ध म्हणतात, ये ही पस्तिको, अर्थात स्वतः येऊन पहा। हा दृष्टिकोन आजच्या वैज्ञानिक युगातही प्रासंगिक आहे। बुद्धांचा करुणा आणि मैत्रीचा संदेश सीमा, धर्म आणि संस्कृतीच्या पलीकडे जाऊन मानवतेला एकत्र आणतो। आजच्या जागतिकीकरणाच्या युगात हा संदेश एकता आणि सहकार्यासाठी महत्वाचा आहे। थोडक्यात सांगायचे तर बुद्धांचे तत्वज्ञान मानवतेला स्वतःच्या अंतर्मनाला समजून घेण्यास, इतरांप्रती करुणा बाळगण्यास आणि शांत, संतुलित जीवन जगण्यास शिकवते। आजच्या वैयक्तिक, सामाजिक आणि जागतिक आव्हानांवर मात करण्यासाठी बुद्धांचा धम्म एक प्रकाशस्तंभ आहे। त्यांच्या शिकवणींची गरज ही कधीही न संपणारी आहे, कारण त्या मानवाच्या मूलभूत दुःखांचे निराकरण करतात आणि सुखशांतीचा, दुःखमुक्तीचा आणि मैत्रीचा मार्ग दाखवतात। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि व्हिडिओला शेअर करा। पुढील व्हिडिओ कोणत्या विषयावर बघायला आवडेल ते देखील नक्की लिहा। जय भीम, जय संविधान।